press the bell icon on the YouTube app and never miss another update. Students, welcome to Yash Academy Karad. In previous two videos, we have seen the different methods of preparation of alcohols. In this video, I am going to discuss the different methods or preparations of alcohol by using benzene derivatives. Benzene derivatives like chlorobenzene, cumene, benzene sulfonic acid, aniline, that is aminobenzene, benzene diazonium halide. There is another benzene derivative, that is phenyl magnesium bromide. This is nothing but Grignard reagent. So by using Grignard reagent, phenol can be synthesized. So now we will discuss these methods one by one. First, preparation of phenol from chlorobenzene. This reaction or preparation method is called Dow process. In this process, chlorobenzene is used as a starting compound or reactant or substrate आपण असं म्हणूया. This is chlorobenzene. When heated with sodium hydroxide at about 623 Kelvin at 300 atmospheric pressure. In this reaction, when chlorobenzene is heated with strong base like sodium hydroxide, from strong base OH minus ion is generated. Means it acts as a nucleophile. OH minus acts as a nucleophile, but you know that you already learned in aryl halides the Cl bond in chlorobenzene is a very stable bond because there is a partial double bond between sp2 carbon and Cl. म्हणजे हा जो sp2 कार्बन आणि Cl मधला जो बंध असणार आहे, बॉन्ड असणार आहे, तो अतिशय स्ट्रॉंग आहे का याची कारण आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हज मध्ये अभ्यासलेली आहेत. आणि त्यावेळेस याचा अभ्यास करत असताना तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्हज मधली रिएक्शन सुद्धा पाहायला व्हिडिओच्या माध्यमातून मिळू शकेल. म्हणजे इथं जो स्ट्रॉंग बेस मधून जो OH मायनस आयन तयार होणार आहे, दिस OH मायनस आयन ऍक्ट्स एज अ न्यूक्लिओफाइल. सो हा जो न्यूक्लिओफाइल असणार आहे, इट गेट्स अटॅच टू एरोमॅटिक रिंग इन प्लेस ऑफ Cl. म्हणजे हा जो CCl बॉन्ड असणार आहे, तो CCl बॉन्ड हा ब्रेक व्हायला पाहिजे, परंतु तो सहजासहजी होत नाही. आणि म्हणून इन दिस रिएक्शन हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर इज रिक्वायर्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन फिनॉल फ्रॉम क्लोरोबेन्झीन, कारण हा स्ट्रॉंग बॉन्ड आहे म्हणून. म्हणजे इथं हा OH जो असणार आहे तो इट गेट्स अटॅच टू एरोमॅटिक रिंग आणि मग Cl हा इथला काय होईल, निघून जाईल and it combines with Na to form NaCl. म्हणजे इथं या रिएक्शन मध्ये आपल्याला हा इंटरमिजिएट मिळेल. दिस इज फिनॉक्साइड आयन. ऍक्च्युअली फिनॉक्साइड आयन मिळतं. म्हणजे इथं पहिल्यांदा काय होतं की NaCl निघून गेला की OH मायनस त्या ठिकाणी येतो. म्हणजे देर इज अ फॉर्मेशन ऑफ फिनॉल, बट फिनॉल इज अ वीक ऍसिड, सो इट इज न्यूट्रलाइज्ड बाय second molecule of sodium hydroxide to form its salt and water molecule. म्हणजे इथं या रिएक्शन मध्ये डायरेक्ट फिनॉल पहिल्या स्टेपला न मिळता देर इज अ फॉर्मेशन ऑफ सॉल्ट ऑफ ऍसिड ऑफ फिनॉल. म्हणजे इथं तो हा सॉल्ट तयार होईल, म्हणजे H रिप्लेस बाय Na. म्हणजे
हा जो सॉल्ट असणार आहे तो सॉल्ट इथं तयार होतो, याचं नाव आहे सोडियम फिनॉक्साइड. म्हणजे इट इज अ सॉल्ट ऑफ सोडियम सॉल्ट ऑफ फिनॉल. आणि इथं आणखीन एक गोष्ट लक्षामध्ये तुमच्या आली असेल की सॉल्ट आहे त्यामुळं इथं फिनॉक्साइड आयन तयार होतं आणि Na+ आयन. त्यामुळं फिनॉक्साइड आयन जो असणार आहे तो रेझोनन्सच्या माध्यमातून तो स्टॅबिलाइज केला जाऊ शकतो. Now, this sodium phenoxide soap form is hydrolyzed by using dilute acids. So this on acid hydrolysis gives free phenol. एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळी तुम्ही सॉल्ट ऑफ ऍसिड पासून जर तुम्हाला फ्री ऍसिड मिळवायचा असेल, इफ यू वॉन्ट टू ऑब्टेन फ्री ऍसिड फ्रॉम इट्स सॉल्ट, देन ठरलेली जी स्टेप असणारी आहे ती ऑलवेज ऍसिडिफिकेशन. अँड ऍसिडिफिकेशन इज कॅरीड आउट बाय युजिंग डायल्यूट मिनरल ऍसिड्स. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे इथं 2 स्टेप्स मध्ये हा प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. पहिल्यांदा इथं सोडियम सॉल्ट ऑफ फिनॉक्साइड मिळेल आणि दिस ऑन ऍसिडिफिकेशन गिव्स फ्री फिनॉल. म्हणजे या पद्धतीनं फिनॉल क्लोरोबेन्झिन पासून तयार केला जातो. When chlorobenzene is heated with sodium hydroxide at 623 Kelvin and at 300 atmospheric pressure, sodium phenoxide, that is the salt, is formed, which on acid hydrolysis gives free phenol. This is the first method, Dow process. From chlorobenzene, phenol is obtained. Now, we'll see the second method of preparation of phenol from cumene, that is isopropyl benzene. Isopropyl benzene, this method is a commercial method. Commercial method याचा अर्थ असा की जो प्रॉडक्ट मिळणार आहे या रिएक्शन मध्ये किंवा कोणत्याही रिएक्शन मध्ये जो प्रॉडक्ट मिळतो तो प्रॉफिट देणारा जर असेल तर ती रिएक्शन जी असणारी आहे त्याला कमर्शियल किंवा ऑल्सो नोन ॲज अ इंडस्ट्रियल मेथड. म्हणजे फ्रॉम क्युमिन आपण जर विचार केला तर लार्ज स्केल मध्ये फिनॉल आपण मिळवू शकतो. त्याचं आणखीन एक कारण आहे ते आपण या रिएक्शन मध्ये बघूया. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्युमिन. हे क्युमिनचं स्ट्रक्चर तुमच्या समोर दिसतंय. दिस ग्रुप इज अ आयसोप्रोपाइल ग्रुप विच इज bonded to aromatic ring, that is the benzene. So the name of this structure is isopropyl benzene or cumene plus oxygen, that is air. म्हणजे इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की क्युमिन इज ऑक्सिडाइज्ड बाय एअर. म्हणजे एअरनं ऑक्सिडेशन इथं आपल्याला पहिल्यांदा करावं लागणार आहे. आणि हे करत असताना रिएक्शन इज कॅरीड आउट बाय युजिंग कॅटलिस्ट कोबाल्ट नॅफ्थनेट. त्यावेळी हा काय होतो, ऑक्सिजन गेट्स अटॅच टू CH बॉन्ड. हा CH बॉन्ड जो असणार आहे तो इट इज ससेप्टेबल फॉर ऑक्सिडेशन. म्हणजे ऑक्सिडेशनला किंवा ऑक्सिडेशन याचं सहजासहजी होऊ शकतं. सो देर इज ऍडिशन ऑफ O2 मॉलिक्यूल बिटवीन दिस कार्बन अँड हायड्रोजन. म्हणजे इथं हा O2 ऍड होतो at 423 Kelvin and it gives cumene hydroperoxide. इथं पहा CH बॉन्ड हा ब्रेक झालाय आणि कंप्लीट ऑक्सिजन इथं ऍड झालाय म्हणजे O2 ऍड झालाय. सो दिस ऑक्सिजन लिंकेज इज कॉल्ड पर ऑक्साइड लिंकेज. दिस इज इंटरमिजिएट. Now this cumene hydroperoxide soap form is heated with dilute acid. Again, this is acid hydrolysis or decomposition process from which direct phenol is obtained. Along with this phenol, a valuable byproduct, that is acetone, is obtained. म्हणजे ही रिएक्शन तुमच्या लक्षामध्ये येईल की why this reaction is called a commercial or industrial method. म्हणजे इथं acetone is a byproduct but it is a valuable product.
आणि हा व्हॅल्युएबल प्रॉडक्ट असल्यामुळं फिनॉल पासून तो वेगळा करणं गरजेचं आहे. त्यामुळं या मेथडमध्ये जर का आपण फिनॉल या मेथडनं जर तयार केला तर तुम्हाला सेपरेशन याचं करावं लागेल किंवा प्युरिफिकेशन करावं लागेल. म्हणजे हे दोन्ही कंपाऊंड्स तुम्हाला वेगळी करावी लागणारी आहेत. सो फिनॉल ऑब्टेन बाय दिस मेथड नीड्स प्युरिफिकेशन. कारण ऍसिटोन हा इंडस्ट्रियल सॉल्व्हंट आहे, तो अनेक कारणासाठी वापरामध्ये येतो. म्हणजे ही टोटल रिएक्शन जर पाहिली तर क्युमिन ऑन एअर ऑक्सिडेशन in presence of cobalt naphthenate at 423 Kelvin undergoes air oxidation to give cumin hydroperoxide, which on acidification gives phenol and a valuable byproduct that is acetone. Now observe the structure of cumin hydroperoxide and phenol so formed. म्हणजे फिनॉल हे तयार झालेलं आणि क्युमिन हायड्रोपेरॉक्साइडचं जर स्ट्रक्चर जर आपण नीट पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये काय येतंय बघा, काय बदल दिसतोय का किंवा काय दिसतंय याच्यामध्ये. तर यामध्ये लक्षामध्ये येईल की इन क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड हा जो कार्बन असणार आहे दिस अराइल किंवा फिनाइल ग्रुप इज अटॅच्ड टू कार्बन. नीट बघा, हा जो फिनाइल ग्रुप असणार आहे दिस फिनाइल ग्रुप इज अटॅच टू दिस कार्बन ॲटम. आणि प्रॉडक्ट जो फिनॉल मिळालेला आहे इन फिनॉल फिनाइल रिंग और एरोमॅटिक रिंग इज अटॅच्ड टू और बॉन्डेड टू ऑक्सिजन ॲटम. म्हणजे इथं आपण जर या दोन स्ट्रक्चर कडं नीट पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की देर इज अ रिअरेंजमेंट. म्हणजे इथं पहिल्या स्ट्रक्चर मध्ये एरोमॅटिक रिंग किंवा बेन्झिन रिंग डायरेक्ट कार्बन ॲटमला जोडली, प्रॉडक्ट मध्ये बेन्झिन रिंग किंवा एरोमॅटिक रिंग ऑक्सिजनला जोडलेली आहे. त्यामुळे इथं रिअरेंजमेंट झालेली आपल्याला पाहायला मिळते. रिअरेंजमेंट ही साधारणतः इथं होते. दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ द रिॲक्शन की जे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. सो दिस इज commercial method because on large scale phenol is obtained or synthesized. Now next method is the preparation of phenol from benzene sulfonic acid. या हायड्रोकार्बन्स मध्ये रिएक्शन झालेल्या आहेत. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड इन ऑल देर आर 3 स्टेप्स. एकूण 3 स्टेप्स या रिएक्शन मध्ये आपल्याला घडताना दिसत आहेत आणि त्यापासून मग आपल्याला डायरेक्ट फिनॉल हा मिळतो. यातली स्टेप 1 आपण बघूया. स्टेप 1 मध्ये हा स्टार्टिंग कंपाऊंड असणार आहे बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. सल्फोनेशन ऑफ बेन्झीन पासून हा मिळवला जातो. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड मीन्स इट इज ऍसिड, बरोबर आहे. आणि मग इट इज ट्रीटेड विथ सोडियम हायड्रॉक्साइड इज अ स्ट्रॉंग बेस. सो देर इज अ न्यूट्रलायझेशन रिएक्शन बिटवीन ऍसिड अँड बेस. मग न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये काय होते तुम्हाला माहित आहे की देर इज अ फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर. म्हणजे इथं सॉल्ट आणि वॉटर कसा तयार होईल तर हायड्रोजन ॲटम कंबाइन्स विथ वेस्ट टू फॉर्म वॉटर अँड दिस हायड्रोजन इज सबस्टिट्युटेड और रिप्लेस्ड बाय Na. So there is a formation of sodium salt of benzene sulfonic acid. This is sodium benzene sulfonate. This is the sodium salt of benzene sulfonic acid called sodium benzene sulfonate. So this is the first step called neutralization. Yeah, this acid is neutralized by base to form salt. हा salt इथं तयार झालेला आहे. दिस इज द फर्स्ट स्टेप. नाउ सेकंड स्टेप. आता सेकंड स्टेप मध्ये काय होईल, हा वापरला जाईल की जो पहिल्या स्टेप मध्ये मिळालेला आहे तो म्हणजे सोडियम बेन्झीन सल्फोनेट. दिस सोडियम बेन्झीन सल्फोनेट इज फ्युज्ड विथ एक्सेस ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड ऍट 573 केल्विन. म्हणजे इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की हा जो सॉल्ट फर्स्ट स्टेप मध्ये मिळालेला आहे, this salt
and sodium hydroxide is also solid. So these two are heated at this temperature 573 Kelvin. त्यामुळे यांचं फ्युजन होतं आणि एक्सेस NaOH इथं लागतो आणि त्यापासून आपल्याला मिळेल तो फिनॉक्साइड आयन आणि परत त्याला जोडला जाय Na+, म्हणजे याचा अर्थ देयर इज अ फॉर्मेशन ऑफ सोडियम फिनॉक्साइड, म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ फिनॉल मिळतो. म्हणजे या रिएक्शन मध्ये काय होतं जरा बघा, इथं NaOH रिॲक्ट ज्यावेळी होतो त्यावेळेस Na2SO3 सोडियम सल्फाइड हा एक बाय प्रॉडक्ट मिळतो आणि SO3Na रिप्लेस्ड बाय OH, म्हणजे देयर इज अ फॉर्मेशन ऑफ फिनॉल. परंतु रिएक्शन मध्ये इन द रिएक्शन देयर इज अ सोडियम हायड्रॉक्साइड, सो फिनॉल is a weak acid and again neutralized by sodium hydroxide to form its salt. आणि त्यामुळे एक्सेस NaOH इथं लागतं आणि मग त्या तयार झालेल्या फिनॉलचं पुन्हा न्यूट्रलायझेशन करून आपल्याला सोडियम सॉल्ट ऑफ फिनॉल हे मिळतं, दॅट इज सोडियम फिनॉक्साइड. म्हणजे या पद्धतीची रिएक्शन असणारी आहे. दिस इज द सेकंड स्टेप कॉल्ड फ्युजन. म्हणजे दोन्ही सॉलिडचं फ्युजन या टेम्परेचरला केलं जातं म्हणून त्या स्टेपला फ्युजन असं म्हटलं जातं. थर्ड स्टेप, आता थर्ड स्टेप मध्ये हा सोडियम फिनॉक्साइड वापरला जाईल. सोडियम फिनॉक्साइड ऑन ऍसिडिफिकेशन गिव्स फ्री फिनॉल. म्हणजे आपल्याला जर या सॉल्ट ऑफ ऍसिड पासून फ्री ऍसिड मिळवायचं असेल तर ऍसिडिफिकेशन हे करावं लागतं. दीज आर द 3 स्टेप्स. थर्ड स्टेपला आपण नाव देऊया ऍसिड हायड्रोलिसिस. सो फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड फिनॉल इज प्रिपेअर्ड इन 3 स्टेप्स. पहिल्या स्टेपचं डिस्क्रिप्शन बघूया. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड इज न्यूट्रलाइज्ड बाय सोडियम हायड्रॉक्साइड टू सोडियम बेन्झीन सल्फोनेट. सेकंड स्टेपचं बघूया. सोडियम बेन्झीन सल्फोनेट is then fused with excess of sodium hydroxide at 573 Kelvin to give sodium phenoxide. Third step, sodium phenoxide on acidification gives free phenol. In this way we can prepare phenol from benzene sulfonic acid. Next method, preparation of phenol from aniline. Aniline structure, बेन्झीन रिंगला NH2 ग्रुप जोडलेला आहे. दिस NH2 ग्रुप इज अ amino group or also called amine group. So the name of this structure is aminobenzene or aniline. This is primary aromatic amine. This aniline is treated with nitrous acid HNO2. This nitrous acid is obtained by reacting sodium nitrite and acid HCl. यांच्या मिश्रणापासून हा नायट्रस ऍसिड तयार केला जातो. ज्यावेळी तुम्हाला नायट्रस ऍसिड वापरायचा असेल रिएक्शन मध्ये त्या वेळेस तुम्हाला या NaNO2 बरोबर ऍसिड HCl ची रिएक्शन करावी लागते. त्याच वेळी हा तयार होतो. आता का याचं उत्तर तुम्हाला शोधावं लागेल आणि त्याचा शोध आपण घ्याल याची मला खात्री आहे. द रिएक्शन इज कॅरीड आउट ऍट अबाउट 273 केल्विन टू 278 केल्विन. म्हणजे रिएक्शन शुड नॉट एक्सीड 5 डिग्री सेल्सिअस. या रिएक्शनचं टेम्परेचर ऑफ द रिएक्शन शुड नॉट एक्सीड 5 डिग्री सेल्सिअस. 5 डिग्री सेल्सिअस पर्यंत ही रिएक्शन कॅरी आउट करू शकता. म्हणजे इथं कूलिंगची आवश्यकता असणारी आहे. यापेक्षा जर जास्त टेम्परेचर झालं तर काय होतं याचाही शोध आपल्याला घ्यावा लागेल. इथं काय होतंय बघूया. आता इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की ऑक्सिजन जो असणार आहे इथं when aniline is treated with nitrous acid obtained from a mixture of NaNO2 and HCl at 273 Kelvin to 278 Kelvin, it gives salt.
that is benzene diazonium chloride. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड हा सॉल्ट इथं मिळतो या रिएक्शन मध्ये, आणि दिस कंप्लीट प्रोसेस इज कॉल्ड डायअझोटायझेशन. डायअझोटायझेशन, डाय मीन्स टू, ॲझो मीन्स नायट्रोजन, सो देर इज अ कपलिंग ऑफ टू नायट्रोजन. म्हणजे या दोन नायट्रोजनचं कपलिंग हे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्या कंपाऊंडला डायझोनियम सॉल्ट ही जनरल टर्म आहे. या रिएक्शन मध्ये काय होतं बघा, तर ऑक्सिजन जो असणार आहे इट कंबाइन्स विथ 2 हायड्रोजन ॲटम्स टू फॉर्म वॉटर मॉलिक्यूल, आणि हा जो N असणार आहे इट गेट्स अटॅच टू नायट्रोजन, आणि पुन्हा OH आणि H म्हणून वॉटर मॉलिक्यूल हा इथून रिमूव्ह होऊ शकतो. म्हणजे या पद्धतीनं बेन्झीन डायझोनियम क्लोराइड तयार होतं. ही पहिली स्टेप झाली. सेकंड स्टेप इज अ hydrolysis by using dilute acid. H plus, that is the acidification. इथं OH group जो असणार आहे तो it gets attached to aromatic ring, that is benzene. This H combines with Cl minus to form HCl, and N2 nitrogen is evolved in this reaction. So the final product is a phenol, and there is a liberation of nitrogen gas. When aniline is treated with nitrous acid at this temperature, it gives benzene diazonium chloride, which on acidification gives phenol with liberation of nitrogen. या पद्धतीची ही रिएक्शन असणारी आहे. Now this is the last method of preparation of phenol. Phenol is prepared from benzene diazonium halide or salt or benzene diazonium chloride. इथं बघा बेन्झीन डायझोनियम क्लोराइड या पूर्वीच्या रिएक्शन मध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यातली सेकंड स्टेप ही आहे, त्यातलीच सेकंड स्टेप आहे. बेन्झीन डायझोनियम सॉल्ट और बेन्झीन डायझोनियम क्लोराइड heated with dilute acid undergoes hydrolysis to give free phenol with the liberation of nitrogen. म्हणजे ही साधी सोपी रिएक्शन वन स्टेप मधली असणारी आहे. आता या रिएक्शनचं एक्सप्लेनेशन पहा, डिस्क्रिप्शन. द डायझोनियम सॉल्ट और डायझोनियम क्लोराइड ऑन हीटिंग इन द aqueous acidic medium, it liberates nitrogen and forms phenol as a main product. म्हणजे या पद्धतीची ही सिंपल रिएक्शन असणारी आहे. आता ही सिंपल आहे, परंतु या इन दिस रिएक्शन diazonium salt is used. This diazonium salt plays very important role in the preparation of different aromatic compounds. म्हणजे वेगवेगळे aromatic compounds तयार करण्यासाठी या डायझोनियम सॉल्टचा वापर केला जाऊ शकतो. बघा आता इथं डायझोनियम ग्रुप, दिस इज N2, N triple bond N, आणि नायट्रोजन which is attached to benzene ring acquires positive charge. So the diazonium group is a good living group due to the positive charge on nitrogen atom bonded to aromatic ring. म्हणजे इथं aromatic ringला जो नायट्रोजन जोडलाय तो इट इज अ पॉझिटिव्हली चार्ज, आणि त्यामुळे N2 ग्रुप जो असणार आहे तो इट ऍक्ट्स ॲज अ व्हेरी गुड लिव्हिंग ग्रुप. आणि मग व्हेरी गुड लिव्हिंग ग्रुप जर असेल, हा इथून जर निघून गेला तर मग काय होऊ शकतं, तर आरिन डायझोनियम सॉल्ट्स अंडरगो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. म्हणजे सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ह्या लवकर घडून येऊ शकतात. म्हणजेच याचा अर्थ असा की डायझोनियम सॉल्ट हेल्प्स in introducing a large number of substituents, means other nucleophiles. म्हणजे N2 च्या ठिकाणी OH येऊ शकेल, N2 च्या ठिकाणी F येऊ शकेल, N2 च्या ठिकाणी Cl येऊ शकेल, N2 च्या ठिकाणी NO2 येऊ शकेल, N2 च्या ठिकाणी F येऊ शकेल, किंवा N2 च्या ठिकाणी H पण येऊ शकेल. अशा वेगवेगळ्या रिएक्शन्स आहेत की जिथं आपणाला
डायझोनियम सॉल्टच्या मदतीनं ही वेगळी कंपाऊंड्स, एरोमॅटिक कंपाऊंड्स आपण तयार करू शकतो. त्यामुळे डायझोनियम सॉल्टचं महत्व हे फार या रिॲक्शन मध्ये आहे, हे आपल्याला यावरून दिसतं. तुमच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी किंवा होमवर्क आहे. आतापर्यंतचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असणार आहे त्यावरनं एकदा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा प्रश्न तुम्ही न बघता सोडवायचा आहे. गिव्ह द रिएजंट्स अँड एनी क्रिटिकल कंडिशन्स रिक्वायर्ड टू प्रिपेअर फिनॉल फ्रॉम नंबर 1 ॲनिलीन, सेकंड क्युमिन, थर्ड क्लोरोबेन्झिन. म्हणजे इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की ह्या प्रिपरेशन मेथड्स ऑलरेडी झालेल्या आहेत, तुम्ही बघितलेले आहेत. पण ज्यावेळी तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायची असेल त्यावेळेस तुम्ही न पाहता ॲनिलीन पासून फिनॉल तयार करत असताना कोणता रिएजंट वापरला आणि मग कोणत्या कंडिशन्स आहेत ह्या न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. क्युमिनच्या बाबतीमध्ये पण तेच असेल आणि क्लोरोबेन्झिनच्या बाबतीमध्ये पण तेच असणार आहे. हा सराव जर तुम्ही केला आणि अशा पद्धतीचे सराव जर तुम्ही अनेक रिॲक्शन्स साठी जर केले तर ऑर्गॅनिक मधल्या रिॲक्शन्स समजायला, लक्षात राहायला सोपं जाईल, पाठ करण्याची गरज लागणार नाही. ओके, धन्यवाद.